अजयदादा पवार यांच्या विमान अपघाताआधी नेमकं काय घडलं बघूया ग्राफिकच्या माध्यमातून. सकाळी 8:18 अजित पवार यांचं विमान बारामती विमानतळापासून सुमारे 30 नॉटिकल मैल दूर असताना बारामती एटीएसची एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क झाला. एटीएसने पायलटला सांगितलं की सध्या व्हीएमसी कंडिशन आहे. व्हीएमसी म्हणजे काय? हवामान डोळ्यांनी पाहून लँडिंग करता येईल इतकं. पायलटनं एटीएसला विचारलं, वाऱ्यांचा वेग किती आहे? किती अंतरापर्यंत स्पष्ट दिसत आहे? एटीएसने उत्तर दिलं, वारा शांत आहे. सुमारे 3000 मीटरपर्यंत दृश्यमानता आहे. पायलटनं सांगितलं, आम्ही लँडिंगसाठी तयार आहोत, पण रनवे दिसत नाही. याचा अर्थ हवामान ठीक असलं तरी पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. म्हणून पायलटनं लँडिंग रद्द केली आणि विमान पुन्हा हवेत वर नेलं. विमानतळाजवळ एक घिरटी फेरी मारली. या दरम्यान एटीसी आणि पायलट यांचा संपर्क सुरूच होता. पुन्हा एकदा विमान लँडिंगसाठी जवळ आलं. पायलट पुन्हा सांगितलं, लँडिंगसाठी तयार आहोत, पण अजूनही रनवे दिसत नाही. एटीएसने सांगितले, रनवे दिसेल तेव्हा कळवा. काही सेकंदानंतर पायलटनं एटीएसला सांगितलं, आता रनवे दिसतोय. यानंतर 8:43 एटीएसकडून विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. महत्त्वाचा टप्पा संवाद तुटला. इथून पुढचा गंभीर वळण घेतलं. सामान्यपणे लँडिंगसाठी परवानगी मिळाल्यानंतर पायलट प्रतिसाद देतो म्हणजे परवानगी समजली जाते असं कळवते, पण यावेळी पायलट कोणताही प्रतिसाद दिला नाही. एटीसीशी संपर्क तुटला. भीषण दृश्य. यानंतर फक्त 1 मिनिटांनी 8:44 बारामती एटीसीच्या अधिकाऱ्यांना रनवेच्या बाजूला आगीच्या ज्वाला दिसल्यावरून विमानाला गंभीर अपघात झाल्याचं स्पष्ट झालं. थोडक्यात निष्कर्ष, 2 वेळा लँडिंग प्रयत्न, रनवे नीट दिसत नव्हता. लँडिंग परवानगी मिळाल्यानंतर पायलटचा प्रतिसाद नाही. लगेचच आगीच्या ज्वाला दिसल्या. काही क्षणातच मोठी दुर्घटना घडली. शेवटच्या 60 सेकंदांमध्ये नेमकं काय घडलं आपण बघितलं आणि मोठी दुर्घटना घडली आणि पुरा महाराष्ट्र सुन्न झाला. दुःखाचा डोंगर कोसळला.